दिल्लीच्या राजकीय क्षेत्रात मैदानात जो गोंधळ चालू आहे त्याच्यामध्ये एक वेगळाच मुद्दा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, दारूचे ठेके या संदर्भामध्ये आणि त्या निमित्तानं समोर आलेला आहे. बाकीच्या चर्चेमध्ये हा थोडासा दबून गेलेला आहे, म्हणून आवर्जून आम्ही त्या विषयावरचा हा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवत आहोत. जी सगळी चर्चा झाली की न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्यांनी कसं आपल्या बाजूनं लेख कसा छापून आणला, बातमी काय जे काय असायचं ते एकाच वेळेस दुसरं अजून वृत्तपत्रामध्ये ते कसं आलं, स्पॉन्सर प्रोग्राम कसा होता, ह्याच्यानंतर दुसरं म्हणजे दिल्लीचं जे काही आरोग्याचं मॉडेल आहे ते किती चांगलं होतं आणि त्याच्या विरोधात सगळे आहेत. किंवा आता गुजरातची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदीला एक ठामठोक असा समर्थ पर्याय आपच्या रूपानं समोर येतो आहे आणि तो नको आहे म्हणून हे सुरू आहे. सगळं या गदारोळामध्ये स्वतः मनीष सिसोदिया यांनी काहीच कारण नसताना आपल्या जातीचं कार्ड समोर काढलं आणि मला तो विषय थोडा वेगळ्या अर्थाने गंभीर वाटतो. त्यांनी सांगितलं की मी राजपूत आहे. सिसोदिया काय त्यांचा जो वंश ते सांगतात, महाराणा प्रताप यांच्या वंशाचा मी आहे, ते त्यांनी कार्ड समोर आणलं. वास्तविक पाहता ह्या सगळ्या चर्चेमध्ये राजकीय जे काही भांडण असायचं ते तुम्ही वारंवार वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरती हे पाहत आलेलं आहात. त्याच्या जातीशी काहीच संबंध नाही. पक्षाची जे भांडण आहे म्हणजे राजपूत हे कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये पण असतील, काँग्रेसमध्ये पण असतील, इतरही पक्षांमध्ये असतील. मग तुम्ही राजपूत म्हणून सांगण्याची गरज काय होती? आणि तेही निवडणुकीच्या तोंडावरती. हे आपल्याकडं काय घडतंय तुम्ही एक लक्षात घ्या. मंडल आयोगाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात ओबीसी किंवा इतर जाती आणि त्यांना आरक्षण भेटते, तर मग मराठ्यांना का नको, पाटीदारांना का नको, गुज्जरला का नको, रेड्डीला का नको, कम्मा हे जे सगळं जे सुरू झालेलं लिंगायतांना का नको, धार्मिक याच्यावरती काय म्हणतील ते आरक्षण का नको, सगळे मुद्दे सुरू झाले. म्हणजे या अस्मिता टोकदार बनवल्या गेल्या आणि त्या कोणी ना कोणीतरी बरोबर त्या समोर काढतं. किंवा मागच्याही पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता दिदींना हे सांगावं लागलं की आपण कसं आपलं गोत्र काय आणि आपण कशा उच्चवर्णीय ब्राह्मण आहेत. किंवा राहुल गांधी सुद्धा मी दत्त गोत्री ब्राह्मण कसा आहे आणि त्या शर्टावरून जानवं घालून कसं मी फिरतो, असंख्य पद्धतीने. म्हणजे ज्या अस्मिता टोकदार करून सांगितल्यामुळे आपल्याला राजकीय फायदा होतो असा ज्यांचा भ्रम आहे, म्हणजे आमचा आक्षेप तिथे आहे. सगळ्यात पहिल्यांदा 80च्या नंतर म्हणजे 90च्या नंतर मंडल आयोग व्हीपी सिंगांनी तो जेव्हा लागू केला आणि त्याच्यावरून जे सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये घुसळण सुरू झाली. राजकीय तर ठीकच आहे, पण इतर सुद्धा आपल्या आपल्या जातीच्या संघटना तयार करण्यात यायला लागल्या. आपल्या आपल्या जातीच्या संघटनांच्या अस्मिता टोकदार बनवण्यासाठी वापरल्या गेल्या. अगदी चित्रपट एखादा आहे त्याच्यावरती काय म्हणते आक्षेप घ्यायचा आहे. म्हणजे असं का घडतं की पद्मावत चित्रपटासाठी फक्त ते राजपूतच आक्षेप घेणार आहेत, बाकीचे घेणार नाहीत. महाराणा प्रताप हा महापुरुष हा काय त्या जातीपुरता असतो का? शिवाजी महाराज मराठ्यांपुरते असतात का? म्हणजे हे असंख्य वेळा ह्याची चर्चा झालेली आहे. प्रत्येक वेळी असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा भले भले त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आपल्या जातीचा उल्लेख करून त्या आपल्या जात बांधवांना सांगू इच्छिता की मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक काय मानसिकता आहे मला कळत नाही. तुम्ही आताही मंत्रिमंडळात एखाद्या राज्यामधलं, मी फक्त हे महाराष्ट्रापुरतं बोलत नाहीये, म्हणजे विषय तर महाराष्ट्राचा नाहीच आहे, पण मंत्रिमंडळ एखादं झालं की ताबडतोब त्याच्यातल्या जाती कुठल्या कुठल्या आहेत ते शोधून काढल्या जातं. म्हणजे जसं प्रदेश एरवी कसा असायचं की विशिष्ट प्रदेशाला प्रतिनिधित्व भेटले की नाही, ह्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व, अशी एक चर्चा असायची, ती अजूनही होते. पण त्या जोडीनं आता आवर्जून चर्चा काय होते की कुठल्या जातीचे किती मंत्रिमंडळात घेतल्या गेलेले आहे. खरं तर फक्त नैतिकदृष्ट्या SC ST अनुसूचित जाती आणि जमाती यांनाच फक्त अधिकार आहे आरक्षणाच्या संदर्भात मागणी करण्याचा. कारण त्याला पौराणिक जुना संदर्भ आहे की कित्येक वर्षांपासून यांची उपेक्षा केली गेली होती. आम्ही अतिशय सविस्तर या संदर्भातले व्हिडिओ करत आलेलो आणि अॅनालायझरवरती अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, वारंवार भूमिका घेतलेली आहे की ज्यांच्यावरती अन्याय झाला त्या अन्यायाचं करण्यासाठी म्हणून, तो अन्याय दूर करण्याच्यासाठी म्हणून हा आरक्षणाचा आपण हे केलेलं, हे कायमस्वरूपी असावं नाही असावं या सगळ्या गोष्टी बाजूला. किमान नैतिकता अशी आहे की अनुसूचित जाती आणि जमाती की ज्यांना जाणीवपूर्वक संधी नाकारल्या गेली म्हणून त्यांना हे दिलेलं आहे. आरक्षण हे वैयक्तिक पातळीवरचं नाही. नंबर 2, आरक्षण हे आर्थिक निकषावरती नाही. हे इतकं स्पष्ट असताना सुद्धा नंतर ओबीसीना जेव्हा आरक्षण दिलं गेलं, SC STचं आरक्षण हे जातीच्या संख्येप्रमाणे, लोकसंख्येच्या प्रमाण आहे. ओबीसीचं ते तेवढ्या प्रमाणात नाही.
नंबर 2, आर्थिकदृष्ट्या संपन्नता SC STना, दलितांना, भटक्यांना दिल्याच्या नंतर सुद्धा त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही. पण ह्याच्या उलट OBC आणि इतर सगळ्या जाती राजकारण आरक्षण मागणाऱ्या आणि आता मनीष सिसोदिया ज्याप्रमाणे सांगतायत मी राजपुतींचं भांडवल करणाऱ्या यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना संधी नाकारली असं झालेलं नाहीये. संधी होती पण त्यांना कुठल्या तरी मार्गाने म्हणा त्यांचा विकास करून घेता आला नाही म्हणून त्यांच्यातले काही घटक उपेक्षित राहिले. पण त्यांना संधी नाकारली असं होत नाही. मग त्या हिशोबानं तर आपल्याकडचे 80 काय 90% सुद्धा लोक तसेच निघतील. मग सगळ्यांना तर आरक्षण दिल्याच्या नंतर आरक्षणाचा मूळ मतलब करायला एक आणि जातीचा उल्लेख करायचं कारण काय. जर आपण म्हणजे 18 पगड जाती आपण भारतीय म्हणजे मराठी ह्याच्यामध्ये तर विशेषतः असा उल्लेख करतो 18 पगड जाती. मग तुम्ही जर ह्या लोकसंख्येप्रमाणे बघितलं की सगळ्या जाती ह्या अल्पसंख्य आहेत. तुम्ही एकदा जातीची अस्मिता टोकदार करायचं म्हटल्याच्या नंतर बाकीचे सगळे विषय निरर्थक होऊन जातात. आणि जात मग तिची पोट जात त्याच्यामध्ये सुद्धा हे इतक्या पद्धतीनं विभागल्या गेलेले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे आधुनिक जग विशेषतः 1990च्या नंतर बाजारपेठेतली जी अर्थव्यवस्था आहे आपण जे नवीन व्यवस्था स्वीकारलेली तंत्रज्ञानाचा जो विकास झालेला आहे 1990च्या नंतर तंत्रज्ञानाची जी प्रगती झालेली आहे आधुनिक पद्धतीचं शिक्षण जे विविध जाती जमातींना भेटायला लागलेलं आहे त्याच्यातला हा आरक्षण कोणाला संधी आहे की नाही हे पण एक वेळ बाजूला ठेवा. आता जवळपास काही मोजकी महाविद्यालय सोडली तर सगळे विषय सगळ्यांना शिकण्यासाठी खुले आहेत. मग अशा वेळी किंवा ज्याला आपण खुलं म्हणतो की फक्त अधिकृतरित्या कागदोपत्री तुम्हाला मिळालेलं शिक्षण बाजूला ठेवा याच्याशिवाय पण तुम्हाला संधी सगळ्या उपलब्ध आहेत. फक्त भारतापुरत्या एका राज्यापुरत्या जिल्ह्यापुरत्या नाही जागतिक पातळीवरती पण उपलब्ध आहेत. अशा स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही असे जातीचे कार्ड खेळून तुमची क्षुद्र मनोवृत्ती दाखवता त्याच्यातून सिद्ध हे होतं की तुम्ही अजूनही त्या महाराणा प्रतापांच्या काळातून बाहेर आलेले नाही आहात. तुम्ही व्यापक झालेले नाही आहात. आणि हे ढोंग आप सारख्या पक्षाच्या बाबतीमध्ये जास्त बोचतं. त्याचं कारण असं आहे की तेव्हाची जी सगळी प्रस्थापित राजकीय व्यवस्था होती इंडिया अगेन्स्ट करप्शन अण्णा हजारे त्यांच्याबरोबर यांनी जे चालवलेलं देशभराचं आंदोलन होतं याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तपासून बघा. बाकीचे पक्ष तर ठीक आहे आपण त्यांच्यावर आरोप करू ते अगदी सगळे यांच्या विरोधामध्ये आम आदमी पक्ष हा या पद्धतीनं पुढे आला होता की आम्ही वेगळे आहोत. आमच्यामध्ये या गोष्टींना थारा नाही म्हणजे वारशानं काही चालू आहे जातीपातीवर काही आधारलेलं आहे किंवा ही जी सगळी लायसन कोटा परमिट राजची बजबजपुरी नेहरूंच्या समाजवादी धोरणामुळे आली होती. या सगळ्या गोष्टीचे कारण की मुख्य तेव्हाचं आंदोलन प्रत्यक्ष काँग्रेसचं त्या ठिकाणी मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित आणि केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. यांनी जे मुळात आंदोलन उभं केलं तेच काँग्रेसच्या विरोधामध्ये होतं. आणि आपण कसे वेगळे आहोत त्याचा उलटा फायदा जसं त्यांनी घेतला तिकडून राजकीय दृष्ट्या तसं उरलेल्या भारतामध्ये भाजपने घेतला. मग आता आम आदमी पक्षाची ही जबाबदारी होती की 1 2 3 नाही तुम्हाला आता 8 वर्ष झालेले सत्तेवरती येऊन दिल्ली सारख्या राज्याची सत्ता तुमच्या हातामध्ये भेटली आणि आता तुम्हाला पंजाब पण तुमच्याकडे आलेलं आहे. 2 राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं सत्ता राबवून ते एक मॉडेल तुमच्या लोकांच्या समोर उभं करण्याची गरज होती जे तुम्ही करू शकलेले नाही आहात. तुम्ही जेव्हा इतरांपेक्षा वेगळे असं म्हणतात तेव्हा तुमच्याकडे सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले मंत्री तुरुंगात गेले मंत्र्यांना काढून टाकावं लागलं अधिकाऱ्यांना निलंबित करावं लागलं. असंख्य पद्धतीने तुमच्यातला भ्रष्टाचार तुमच्यातली बजबजपुरी समोर दिसते आहे. इतकंच नाही तुम्ही कुणाला राज्यसभेचे तिकीट वाटता पैसे घेऊन कसे तिकीट वाटले हे आरोप करत किंवा बाकीच्या गोष्टी सगळं कितीतरी ज्यांना पुरोगामी डोक्यावर घेतात असे योगेंद्र यादव असो प्रशांत भूषण असो किंवा पत्रकार आशुतोष असो हे सगळे आपमधून बाहेर पडले किंवा बाहेर काढले गेले. म्हणजे तुम्ही स्वतःला वेगळा राजकीय पक्ष म्हणत होता पण तुम्ही सुद्धा तुमचेही पाय मातीचेच आहेत नवे अजूनच भ्रष्टाचाराने लडबडलेले आहेत हे त्याच्यातून सिद्ध झालं. अगदी ज्या महागठबंधनची चर्चा 2018 मध्ये HD कुमारस्वामी यांच्या त्या शपथविधीच्या वेळेस होते त्यावेळेस हॉटेलमधलं केजरीवाल यांचं दारूचं बिल एवढं मोठं झालं म्हणजे त्यांच्या नावावरती फाडलेलं याचा कधीही खुलासा आज जे काही सगळे काय म्हणता येईल त्याला ही जी बजबजपुरी आणि दारूच्या ठेक्याबद्दलचा भ्रष्टाचार समोर येतो आहे. वैयक्तिक पातळीवरती स्वतः केजरीवालवरती तेव्हाच्या दारूच्या बिलाच्या संदर्भामध्ये आरोप झालेले होते. त्याच्यामुळं आम आदमी पक्ष जो स्वतःला वेगळा म्हणून घेत होता त्यांनी पण त्यांची जी काही म्हणजे बजबजपुरी त्यांच्यामध्ये पण राजकीय पक्षाच्या इतर पेक्षा जास्तच आहे उलट कमी नाही हे त्याच्यातून सिद्ध होतं. त्याच्यावरची ही उसंत वाणी
आपलेच ओठ, आपलेच दात, आपलीच जात आठवली. सिसोदिया म्हणे आहे राजपूत, राणाचा सपूत मी तो खरा. आधी नाही कधी आठवली जात, बसली जोरात लाथ आयसी. झुम बराबर आप हा शराबी, आपली खराबी आपणच. केल्या न केलेल्या कामाच्या त्या खोट्या जाहिराती मोठ्या माध्यमात. जातीपातीचे हा भांडवल मेळ, जातीपातीचे हे भांडवल मेळ, इलेक्शन वेळ साधुनिया. कांत केजरूचा ढोंगबाज आप, कांत केजरूचा ढोंगबाज आप, भ्रष्टतेचा बाप शोभतो हा, भ्रष्टतेचा बाप शोभतो हा. आपण काहीतरी वेगळे आहोत, तर ते हे या अर्थाने वेगळे निघाले. यांनी अजून जास्त पद्धतीनं भ्रष्टाचार करून दाखवला. यांनी काय वाटेल तसे आरोप केल्याच्या नंतर अरुण जेटली असो किंवा नितीन गडकरी असो, यांनी यांच्यावरती खटले दाखल केले आणि केजरीवाल यांना सपशेल माफी मागावी लागलेली हे पण प्रकरण समोर आलेलं आहे. आम आदमी पक्ष ज्या पद्धतीने राजकीय पर्याय म्हणून समोर आलेला होता, त्या तुम्ही जी आशा निर्माण केली होती त्याचा पूर्णपणे चकनाचूर तुम्हीच केलेला आहे. हे तुमच्याच कारभारातून सिद्ध झालेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.